जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे। धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला 1400 कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या 6 पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय। त्यांचा FSI वाढवलाय, त्यांचा TDR वाढवलाय। जर मार्केटमध्ये तुम्ही TDR बघितला तो 40 ते 50 लाख स्क्वेअर फीट एवढा TDR आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला 6 ते 8 कोटी स्क्वेअर फीट एवढा TDR मिळणार आहे। म्हणजे तो रातोरात TDR किंग होणार आहे। हे सगळं जे काम चालले ते अदानीसाठी झाले। आमचे एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे, कमी आहे निधी, तर तुम्ही त्याला एवढा स्वस्तात 10 ते 25% रेडी रेकनरमध्ये का जमीन देताय आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत? जेव्हा 40% सर्वे झालाय तर 40% सर्वे झाले असताना तुम्ही 1200 ते 1500 एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे, तर तुम्ही एवढी जमीन तुम्हाला घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न आहे।